या स्क्वॉड मध्ये उपस्थित आहेत। अजूनही बरेचशा खेळाडूंची नावे आम्ही घेतलेली नाहीयेत। दुसऱ्या सामन्यामध्ये प्रत्येक संघाला 2 स्क्वॉड मध्ये चेंजेस करणं बंधनकारक आहे। ओपनिंग बॅटर फलंदाजी करण्यासाठी तयार झालेला आहे। गोलंदाजी मार्कवर करण यावेळेला आलेला आहे ॲज अ कॅप्टन म्हणून। स्ट्राइक एंडला फलंदाज रुपेश पाटील स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला ओमकार पाटील। पाटील ब्रदर्सची ही जोडी यावेळेला मैदानामध्ये आहे। गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक लावलेला, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कल मध्ये। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हा यॉर्कर बॉल, तेज तर्रार भन्नाट वेगाची गोलंदाजी, अँगलने चेंडू टाकतोय, राईट हँड राऊंड विकेटने टाकतोय। स्ट्रॅटेजी क्लिअर आहे, आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू ठेवायचे आहे, जास्तीत जास्त पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू लँड करायचे आहेत। आणि अशा वेळेला हा नवा चेंडू ज्या पद्धतीने हँडल केलेला आहे गोलंदाज करण म्हात्रे याने, कौतुकास पात्र गोलंदाजी। आपटलेला बॉल भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, चेंडू चाललाय सीमा रेषा पार। या मॅच मधील पहिला चौकार। आशुतोष सुद्धा आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे। यावेळचा सरळ उडवलाय बाणासारखा सरळ ओव्हर दी लॉंग ऑन, चेंडू सीमा रेषा पार। लगातारचा हा दुसरा, लुकिंग लाईक वाव वाव अँड व्हॉट अ शॉट दिस इज। सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये जो दबदबा दरारा आणि जी थरथराट केली होती प्रतिस्पर्धी संघाची, तशाच पद्धतीचा खेळ पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला, खेळीला लागले नजर। रुपेश या वेळेला शॉट कव्हरला झेल बांधून चाललाय मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद। ओंकार लाईट्स यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाला 4 चांद आणि विद्युत रोषणाईमध्ये वेढून घेण्याचं काम केलेलं आहे। एलईडी लाईट्स आहेत, tenniscricket.in आहे, ज्यांचं यूट्यूब चॅनल अलिबाग तालुक्यामध्ये वन ऑफ द बेस्ट यूट्यूब चॅनल म्हणून मानलं जातं। आणि त्याच वेळेला मंडप डेकोरेटर्स असतील, या सर्वांची कामगिरी आणि या शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीगला 4 चांद लावण्यासाठी केलेली मेहनत ही आज सफल झालेली आपण म्हणूयात। हा खूप टप्प्याचा बॉल राईज होणार आहे। धरणे सर, आपण या विकेटवर काही वेळेला या एंडने बॉल राईज होताना पाहायला मिळालेले आहेत। काही ठिकाणी आउटसाइड दी ऑफ स्टंप एखादा स्पॉट असावा किंवा त्या मातीमध्ये एखादा खडा असावा किंवा तिथे जास्त रोल केला असावं, तिथून बॉल खूप चांगल्या पद्धतीने राईज होते। आणि त्याचमुळे इथे मात्र फलंदाजाला न समजणारा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय। शेवटचा बॉल ज्यामध्ये 10 धावा आलेल्या आहेत, पाहूयात। आहा, सरळ बॅटने खेळायचा होता, कव्हर्समध्ये बॉल ढकललाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील, रोखतील, थांबवतील। पहिल्या षटकाची समाप्ती तोपर्यंत होईल। पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा, 1 विकेट, पहिल्या षटकाची समाप्ती, अशा पद्धतीचं हे धावफलक आपण पाहतोय। शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग 16 संघांचा समावेश आणि या 16 संघांच्या समावेशानंतर उद्याचा दिवस हा नॉक आउट्सचा दिवस असणार आहे। 7 मॅचेस असणार आहेत आणि या 7 मॅचेसचा थरार पाहण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रेक्षक इथे येणार आहेत। म्हणजे अलिबाग तालुक्यामधून प्रेक्षक इथे आलेले आहेत, काही लोक इथे कामानिमित्त अलिबाग तालुक्यामध्ये आलेले आहेत, ती सुद्धा या स्पर्धा पाहण्यासाठी आणि मनोरंजनाचा भाग म्हणून या मैदानावर उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। 11 धावा, 1 चौकार, 1 षटकार आणि याच मदतीने धावा आलेल्या आहेत।
आता धावा लुटणं, धावा बनवणं आणि धावा कमावणं, धावा वाचवणं याच तत्वावर हा क्रिकेटचा खेळ चालत असतो. आता पाहूयात या शात्रक्य माळी समाजात प्रीमियर लीगमध्ये एकंदरीत कोणता फलंदाज हा मॅन ऑफ दिस सिरीजच्या जवळपास असणार आहे. विजेता संघ मालक आहे, त्यांच्यासाठी दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून टीम ओनरसाठी, विजेत्या टीम ओनरसाठी बाईक असणार आहे. हिरो कंपनीची CD100 बाईक असणार आहेत. एक जबरदस्त बाईक जिच्याकडे मायलेज चांगला आहे, खूप चांगल्या पद्धतीचा तिच्याकडून आपण त्या बाईककडे पाहत असतो. मुन्ना राऊत या वेळेला आलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते. स्ट्रेट अगदी कव्हर्स मध्ये बॉल ढकलायचा होता, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचवायचा होता, परंतु मुन्ना राऊत आणि त्याच्याकडे असणारी ही गती आणि त्या गती आणि मतीचा पूर्णपणे वापर करत असताना मुन्ना राऊत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निनाद स्ट्राईक एंडला आहे. निनादला त्याचा सूर गवसलेला नाहीये. मागील मॅच मध्ये चांगला खेळला होता, त्यापेक्षा बेहतर खेळावा लागेल. यावेळचा फटका क्षेत्ररक्षक, अहो वंडरफुल एफर्ट बाय विकेट कीपर करण म्हात्रे. आणि अशा पद्धतीचे एफर्ट्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळाला प्रोफेशनल खेळ म्हटलं जातं. आपण म्हणतो ना की क्रिकेटचा खेळ हा जंटलमन खेळ आहे, कोणी ऐरा गैरा हा खेळ खेळू शकत नाही. बाहेरून मैदानाच्या बाहेरून बोलणं फार सोपं असतं की चला हा सोपा झेल होता, आवाक्यामध्ये होता, परंतु ज्याची जळते त्यालाच कळते किंवा जो जे करतो त्यालाच ते कळतं की किती कठीण होता प्रसंग. परंतु विकेट किपरची तारीफ करावी लागेल. 1 धावा लिहिली आहे एका धावेच्या मदतीने. 12 धावा. मुन्ना राऊतने स्लो टाकलाय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल धावतोय सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत, चेंडूला अडवलं जात आहे, क्षेत्ररक्षकाने अडवलंय आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. या 3 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 15. मोठे स्ट्रोक, एकेरी दुहेरी धावा, मॅच चालू ठेवणं आणि धावसंख्येला 10च्या धाव गतीने पुढे नेणं हे फार गरजेचं आहे. 50, 55 किंवा 60 आणि 60 प्लस धावा जर झाल्या तर प्रतिस्पर्धी संघ हा टेन्शनमध्ये येऊ शकतो, दबावामध्ये येऊ शकतो आणि याच रणनीतीचा अवलंब प्रतिस्पर्धी संघ, नागाव संघ करत असताना. हो सरळ उचललाय, कनेक्शन प्रॉपर आहे, आवाज तर चांगला आलाय आणि बॉल सुद्धा चाललाय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. सरळ उचलला बॉल, अगदी ओव्हर पिच पद्धतीचा बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पाहत बसले, प्रेक्षक पाहत बसले, आमचे यूट्यूबचे जे कॅमेरामन आहेत त्यांनी सुद्धा जबरदस्त पद्धतीने क्षणचित्र टिपली, त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. नंदन घरत आणि त्यांची संपूर्ण टीम tenniscricket.in ची जबरदस्त पद्धतीने काम करत असताना हा ही चेंडू उचललाय, ठोकलाय, फेकलाय, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. सावध सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर म्हणतोय तुझ्या प्रेमात मी क्रिकेटर झालो आणि फक्त 5 मिनिटं थांब. षटकार मारूनच मैदानाच्या बाहेर येतोय. काय जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. नाऊ ही झोन हॅट्रिक. व्हॉट विल बी हॅपन. मुन्ना राऊत पुन्हा एकदा. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्या स्ट्रेंथवर आलाय. आपल्याकडे जे कॅलिबर आहे आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचं, ते अगदी साइड आर्म ॲक्शनने गोलंदाजी केली, गतीचा वापर केला, तेज तरार टाकली, रागाने चेंडू टाकला आणि तो चेंडू चांगला पडलाय. 2 षटकांची समाप्ती. धरणे सर 27 धावसंख्या झाले. आता पहिल्या 9 चेंडूंपर्यंत येऊया. तिथे 15 फक्त किंवा 15 ते 16 धावा होत्या आणि त्यानंतर जे 2 मोठे फटके आले त्यामुळे या षटकाची अक्षरशः वाट लावलेली आहे.
कधी कधी चांगला शर्ट घालणं हे महत्त्वाचं नसतं, परंतु तो चांगला शर्ट शेवटपर्यंत एखाद्या कार्यक्रमामध्ये टिकवून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. कधी कधी आपण नवीन शर्ट घालून एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो, परंतु जेवायच्या वेळेला ज्या वेळेला घाई गडबड होते, डाळ सांडते, रस्सा सांडतो किंवा एखादा डाग पडतो, कोणीतरी उगाचच त्याचे हात आपल्या शर्टला लावतो आणि ते शर्ट खराब करत असतो. आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, एका विकेटचं पतन, अशा पद्धतीचं धावफलक छत्रपती वॉरियर्स नागाव संघाचं पाहायला मिळत आहे. बापदेव भेरसे संघ पुन्हा एकदा पुनरागमन करेल का, कमबॅक करेल का? कमबॅक करणं गरजेचं आहे. जर केलं गेलं नाही तर ही धावसंख्या 65 to 70 पर्यंत जाऊ शकते. इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. गोलंदाज सज्ज, बेस्ट बॉलर ऑफ सीझन फर्स्ट गोलंदाजी मार्कवर सचिन म्हात्रे यावेळेला आलेले आहेत. लेग कटर बॉल राईट हँड राऊंड विकेटने टाकलाय, कारण कधी कधी लेग कटर बॉल तुमचे जर चांगल्या पद्धतीने ऑफ स्टंप किंवा मिडल स्टंपला पिच झाले नाही, त्या ऑफ स्टंपच्या बाहेर जर पिच झाली तर वाईड बॉल जाऊ शकते, अतिरिक्त धावा खर्च होऊ शकतात. त्यामुळे लाईनमध्ये चेंडू टाकण्यासाठी लेग स्टंपवरून चालू करतायत किंवा आउटसाइड द ऑफ स्टंप वर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न करतायत. चांगला टप्पा आणि चांगल्या गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत. कधी कधी हवेमध्ये बॉल फिरवण्याचा प्रयत्न करतायत. कौतुकास पात्र गोलंदाजी. यावेळेला उलटा टाकलाय. आहा, जबरदस्त गोलंदाजी. सचिन म्हात्रे यांना पहिल्या पर्वामध्ये यासाठीच बेस्ट बॉलरचा किताब दिला होता. आता एक छोटा चान्स होता, हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलाय. चीते की चाल, बाज की नजर, और इन दोनों ही बल्लेबाजों के रनों पर कभी संदेह नहीं करते. ओमकार पाटील ने एका वेळा इनिशिएटिव्ह घेतले, त्यानंतर निनाद पाटील म्हटलं की मी इनिशिएटिव्ह घेण्या मागे हटणार नाही, थांबणार नाही, आणि त्याने सुद्धा घेतले आणि 3 धावा पूर्ण केल्यात. जिथे एक होती, मी नेहमी म्हणतो everything is easy when you crazy and everything is uneasy when you lazy. लेझीनेस पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. थोडासा चेंडू निसटला, फेकी केली, तो गॅदर करता आलेला नाहीये. एका धावेचं कन्वर्जन 3 धावेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 31 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. उचललाय बॉल, कनेक्शन किती चांगलं आहे, क्षेत्ररक्षक आहे, मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. ओमका पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मागील मॅच पासून याही मॅच मध्ये लगातार 2 मॅच जिंका. लवकरात लवकर घरी जा, आराम करा, घरी बसून मॅचेसचा आस्वाद घ्या. स्लोवर 1 या वेळेला जाळ्यामध्ये अडकलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचलेत. विकेट किपरने मोठी धाव घेतले. मोठी धाव घेत असताना चेंडूवरची नजर पडू दिली नाहीये. हातामध्ये चेंडू आल्यानंतर पकड सुटू दिली नाहीये आणि फलंदाज ओमकार पाटील बडी मछली जाल में. फलंदाज बाद. आयोजकांना कठोर निर्णय घेण्यास तुम्ही भाग पाडाल. 2 बॉल्स रिमेनिंग. धावसंख्या 37 वर पोहोचलेली आहे. एक विकेट मिळालेली आहे. पाहूयात सचिनने यावेळेला टाकलेला बॉल. नवीन फलंदाज मिड विकेट रिजन मध्ये खेळतात अलॉंग द कार्पेट. चेंडू दुसरी धाव झाली असती. पहिली धाव फास्ट घेणं गरजेचं होतं, कारण खूप लांब गेला होता बॉल. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा 38 झालेली आहेत. आता विकेट्स मला असं वाटते 2 पडलेले आहेत. सचिन म्हात्रेचं हे षटक जास्त खर्चीकरण त्यांनी केलेलं नाहीये. पाहूयात काय घडतंय.
ओहो वंडरफुल बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करण्यासाठी आलेला आहे. सिंगल 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 आज फक्त मिळणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 1 मोर रन 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मागील ओव्हरला थोड्या अंशी बॅक करण्याचा प्रयत्न केलाय सचिन मात्रेने. एक षटकार जर खर्च केला नसता तर मात्र चांगलं षटक झालं असतं. 39 धावा झालेल्या आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. मैदानामध्ये पाणी न्यायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक. क्षत्रक्य माळी समाज प्रीमियर लीग आपण या स्पर्धेचा अनुभव घेत आहोत. अलिबाग तालुक्यामध्ये अशा असंख्य प्रीमियर लीग झाल्या. मग त्यामध्ये ॲट द स्टार्ट ऑफ सीझन खारीपाट चॅम्पियन्स लीग, त्यानंतर आपण जर पाहिलं तर अलिबाग बिग बॅश लीग, त्यानंतर अलिबाग प्रीमियर लीग, सध्याच्या घडीला मोस्ट ट्रेंडिंग टुर्नामेंट ऑफ अलिबाग मुरुड अँड रोहा म्हणजे वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं एक जबरदस्त आयोजन एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्याच आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. 5 एप्रिल ते 12 एप्रिल 11 एप्रिलपर्यंत असणार आहे. आणि या आयोजनामध्ये बरेचसे खेळाडू या माळी समाजाचे सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो आता बेस त्यांना चांगला करावा लागेल. चला आता एखादी मोठी टुर्नामेंट खेळायला जाण्याच्या आधी आपल्या समाजाने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे. त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण चांगला खेळ करूयात आणि तो जो आत्मविश्वास घेऊन आपण जर त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकलो तर मात्र पैसों की बारिश होगी. आणि त्यानंतर या मैदानावर एक नाईट क्रिकेटची टुर्नामेंट आहे. त्याच वेळेला NSC खानावलाची नाईट टुर्नामेंट अजूनही पेंडिंग आहे. बेलोशीची नाईट टुर्नामेंट पेंडिंग आहे. बागदांडेची नाईट टुर्नामेंट आहे. अजून मला असं वाटते झिराटच्या मैदानावर अजूनही बऱ्याचशा नाईट टुर्नामेंट चालूच असतात. सो डेफिनेटली बोल बोल बघ बघ ऐक ऐक आता ऐक 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 आता. खास पुन्हा एकदा आमचे परममित्र जे की महाडवरून या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत, अर्थातच सन्माननीय भरतशेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक वैभव बांदल आणि त्यांची संपूर्ण टीम या क्षत्रक्य माळी समाज प्रीमियर लीगचा अगदी महाडवरून आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय की तुम्ही महाडवरून ही स्पर्धा पाहत आहे. पुन्हा एकदा जाऊयात मैदानामध्ये. करण म्हात्रे यावेळेला गोलंदाजीसाठी आले. हो तेच तरार बॉल. बॅक टू द बॉलर. कारण गोलंदाजाकडे असणारी गती, शरीरापासून दूर ठेवण्याची जी इच्छा, जो चांगला टप्पा, चांगली गती, नियंत्रित गोलंदाजी आणि त्या नियंत्रणावर मात्र नियंत्रण सुटलं होतं. कंट्रोल सुटला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा स्पीडचा वापर केला असता, बॉलला ढकललं असतं बिहाइंड द विकेट तर धावा जास्त मिळाल्या असत्या. पाहूयात. ओहो हेलिकॉप्टर शॉट उडवलाय मैदानाच्या बाहेर. बाणासारखा सरळ बाहेर. बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. कधी कधी तुटत्या ताऱ्याला पाहून आपण एखादी मागणी करतो की चला मला ही मुलगी मिळू दे, आज माझं या वर्षी माझं लग्न होऊ दे किंवा ही मॅच आम्ही जिंकू दे. अशा पद्धतीच्या काही मागण्या असतात. आता या चेंडूवरची मागणी काय आहे? आउटसाइड द ऑफ स्टंप, मर्यादित कक्षेच्या खूप बाहेरचा बॉल. हे प्रवृत्त केलं होतं, माइंडसेट चेंज केलाय. मागील चेंडू जो यॉर्कर बॉल होता त्याला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले. मग आता टाकायचा कसा? शरीरापासून दूर टाकायचा, परंतु त्यावर नियंत्रण आवश्यक होतं. परंतु गाईडलाईनच्या खूप बाहेरून बॉल गेला. पंचांनी वाईट बॉल दिला. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 46 या वेळेला कॅच घेण्याची संधी. क्षेत्ररक्षकाने रिले कॅच मध्ये कन्व्हर्जन करायचं होतं, परंतु नाही. नियतीला मान्य नव्हतं. हे गोष्ट नियतीला या गोष्टी मान्य नव्हत्या. त्यामुळे जमीनदोस्त झाला चेंडू आणि तोपर्यंत 1 धाव मध्ये दोनही फलंदाज यशस्वी झाले. आणि या यशस्वीतेच्या वाटचालीवर चालत असताना छत्रपती वॉरियर्स नागाव संघ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत 1 ची वाढ होते.
फलंदाज यावेळेला बाद होत आहेत. झेल बाद होऊन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊयात या मैदानामध्ये. आझाद मैदानावर आपण आहोत. कुरुळचं हे जबरदस्त मैदान. या मैदानावर PNP चषकाचा आपण थरार पाहिला होता की ज्या मैदानाचं चित्र पूर्णतः बदलण्याचं काम आपण पाहिलं होतं. परंतु शात्रक्य माळी समाजाच्या या स्पर्धेने सुद्धा अलिबाग तालुक्यातील मुरुड तालुक्यातील सर्व खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं मन वेधून घेतलेलं आहे. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. करणने टाकलेला हा तेच तर बॉल. रफ्तार भरी गोलंदाजी, रफ्तार से गिरफ्तार असं म्हणूयात आपण. पॅट आणि पॅडच्या गॅपमधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. विकेट किपरने आपलं काम चोख बजावलेलं आहे. 47 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करण मात्रचं हे जबरदस्त षटक. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 7 ते 8 धावा खर्च केल्यात. परंतु या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डाऊन द बॉल. वाडिश लॉंग आपला पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक. जबरदस्त झेल या षटकातील. कॅच क्रमांक 2 त्यांच्या नावावर आणि फलंदाज सुद्धा बाद. न्यू बॅटर समीर यावेळेला मैदानामध्ये येतात. समीर पाटील खास महाडवरून. विनेरे महाडवरून खास मॅच पाहत असताना भरत शेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक नरेश शेठ वारंगे हे या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही जॉईन झाल्याबद्दल मी स्वागत करतोय. महाडवरून बरेचसे प्रेक्षक जॉईन झालेले आहेत, कारण महाडमध्ये मी जॉबला होतो, त्यामुळे आमची संपूर्ण मंडळी आणि तिथे सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. खास बिरवाडी विभागातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जॉईन झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. आणि बिरवाडी म्हटलं की महाड विभागातील एक जबरदस्त क्रिकेट खेळणारं गाव आहे. कबड्डी साठी सुद्धा बिरवाडी गाव हे ओळखलं जातं. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये, जिथे गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी दक्ष मगर यावेळेला आलेला आहे. 47 धावसंख्या. ही धावसंख्या 65-60-70 मध्ये कन्वर्ट करायची असेल तर मिनिमम 2 स्ट्रोक मैदानाच्या बाहेर लगावावेच लागतील. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर दक्ष आलेला आहे. समीर आणि निनाद मैदानामध्ये आहेत. आहा, स्लोवर वन पिक करता आलेलं नाहीये. प्रीडिटर्मिनेशन. कधी कधी तुम्ही ठरवून जाता, काही गोष्टी ठरवून जातात. चला, आज आपल्याला परीक्षेमध्ये हेच प्रश्न येतील, परंतु ते प्रश्न नाही आले तर मात्र आपली तारांबळ उडते. मग आता काय करायचं, कोणती उत्तरं परीक्षेमध्ये लिहायची, हा मोठा प्रश्न पडतो. परंतु कधी कधी तुम्ही सर्व सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजतं की चला, पेपर सोपा आहे. या गोष्टी क्रिकेटच्या पटलावर सुद्धा होत असतात. आहा, आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याची नामी संधी आहे. पहिली धाव तर फास्ट घेतले. डेंजर एंडकडे निनाद धावत होता आणि निनाद जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत तिथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. आहा, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 49 धावा. 4 विकेटच्या पतनानंतर. धरणे सर, आजचा दिवस खूप खास आहे, कारण आजच्या दिवसामध्ये बरेचसे चौकार लागलेत, षटकार लागलेत आणि आज कालच्या दिवसासारखी मिसफिल्डिंग जास्त झालेली नाहीये. त्यामुळे मॅच इकडे तिकडे खूप या फिल्डिंगच्या रूपाने गेलेल्या नाहीयेत. बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरच संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. कारण आज बरेचसे चांगले खेळाडू, म्हणजे काल सुद्धा चांगलेच होते, परंतु काल मिसफिल्डिंग खूप जास्त झाल्या. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता या मॅचवर कंट्रोल करावं लागेल. येणाऱ्या 4 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा लुटायच्या आहेत, बनवायच्या आहेत, करायच्या आहेत. कोण करणार आणि कशा पद्धतीने करणार? आघात होणार का की प्रतिहल्ला? शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, जागा बनवली आणि योग्य जागा दाखवली. चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकार.
पद्धतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 55 धावा. 55 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अशाच मोठ्या फटक्याची आवश्यकता होती जेणेकरून धावसंख्या 60 पार होऊ शकते. लास्ट 3 डिलिव्हरीज रिमेनिंग. स्लोवर वन बाहेरच्या दिशेला शफल झाले होते की नाही. वाईड बॉल आहे की नाही सर. ओके सॉरी. कधी कधी पंचांना सुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं जातं आणि पुरुषोत्तम भगत सर असं द्विधा मनस्थितीमध्ये कधी येत नाहीत, परंतु क्षण सुद्धा तशा पद्धतीचा होता. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. 2 बॉल बाकी असताना पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंटला. चेंडूला अडवतील, फेकतील, थांबवतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 57. बोल ना. घेतला ना, घेतला 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 रे. बघ बघ बघ. घेतला घेतला. लास्ट डिलिव्हरी 57 धावसंख्या. 57 धावसंख्येला कन्वर्ट करायचा असेल 65 नियर बाय 65 तर मोठा फटका मारावाच लागेल. पाहूयात एकंदरीत काय घडते. मोठा फटका येऊ शकेल का, येणार का, कधी येणार, कसा येणार आणि केव्हा येणार हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पुन्हा एकदा उचललाय बॉल. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलं जात आहे, गिरफ्त केलं जातंय, अडवलं जातंय, रोखलं जातंय, कॅच केलं जातंय. 57 धावसंख्येवर पारी समाप्त झालेली आहे. 5 षटकांचा अंत झालेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा जिंकण्यासाठी 58 धावांचं हे मोठं भलं मोठं आव्हान असणार आहे. ही मॅच खूप क्रुशियल आहे. कारण का या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल त्याला मात्र क्वालिफिकेशनचं तिकीट मिळणार आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 30 बॉल 58 ची आवश्यकता आहे. LED स्क्रीनच्या माध्यमातून या मैदानावर होणाऱ्या हालचाली अगदी झूम करून दाखवल्या जातात. tenniscricket.in तुमचं सुद्धा खूप खूप आभार आहे. वळूयात सेकंड इनिंगच्या खेळासाठी जिथे 30 चेंडूंमध्ये काय घडणार. आहेत. कुरुळचं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानाने अनेक खेळाडू घडवलेले आहेत. कुरुळ गावामधून बरेचसे खेळाडू बनलेले आहेत, बनत आहेत, बनणार आहेत. या जबरदस्त मॅचकडे आपण वळणार आहोत. मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर अलिबाग तालुक्यातील ज्यांनी सध्याचं सीझन हे गाजवलेलं आहे. एका बाजूला वर्सोली संघाचे अभिषेक पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला चोरोंडे संघाचे ऋषी राऊत आहेत. हेड्स कॉल केलेला आहे आणि हेड्स पडलेला आहे. आता नशिबाने टॉस तुम्हाला मिळालेला आहे. डिसिजन काय आहे. फिल्डिंग करू. एकंदरीत पहिला सामना खूप खराब बॅटिंग झाली आणि आता गोलंदाजी तुम्ही स्वीकारलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये टॉस हरला होतात, त्यामुळे तो दबाव होता की पहिल्या सत्रामध्ये धावा बनत नाही. त्या दबावाखाली खेळत असताना तुमची बॅटिंग चांगली झाली नाहीये, त्यानंतर संघ ढासळत गेला. पण यावेळेला ही अस्तित्वाची लढाई आहे. सीझन 4 ची वाट पाहण्यापेक्षा सीझन 3 मध्ये चांगली कामगिरी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच तत्वावर चालत असताना पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये किती धावा बनवायत.
किती धावांवर रोखणार? सॉरी. 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सो मच. ऋषी राऊत आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. खरं तर ऋषी राऊत मागील काही दिवसांपासून बऱ्याचशा गोष्टींचा सामना करतोय, ज्या निगेटिव्ह गोष्टी त्याच्या बाजूने होत आहेत, त्यामुळे त्याच्या क्रिकेट करिअरला कुठेतरी वेगळं वळण मिळत होतं. परंतु ऋषी राऊत एकदा मैदानामध्ये उतरला, त्याचा गेम एकदा चालू झाला, बॅटला बॉल लागायला लागला की चांगली बॅटिंग होते. परंतु स्टार्ट चांगला मिळाला पहिल्या मॅचमध्ये, पण ती मोठी इनिंग कन्वर्ट करू शकला नाहीये. एकदा त्या इनिंगबद्दल सांगशील? लूज बॉल होता, पण तो व्यवस्थित अपॉर्च्युनिटी ती ग्रॅप नाही करता आली. थोडं मिस टाइम झाला आणि आउट झाला. एकंदरीत बऱ्याच खेळाडूंना घडवण्याचं तुम्ही काम करता, की आज या मॅचमध्ये स्वतःला आणि स्वतःच्या टीमला जर घडवायचं असेल तर टीमला या प्रेझेंटेशन बॉक्समधून काय मेसेज द्याल? काही नाही, डू ऑर डाय मॅच आहे, जिंकणं मस्ट आहे, जिंकायची आहे बस. दुसरं काही एक्स्ट्रा काही नाही, बेस्ट गेम द्यायचं. आत्ता सुद्धा प्रथम फलंदाजी आलेली आहे, तो दबाव आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा बनवायच्या आहेत आणि कोणत्या गोलंदाजांवर विश्वास ठेवून तुम्ही सेकंड इनिंगमध्ये उतराल? आम्ही 60+ बॅटिंगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि बॉलिंग लाईन तर सेम असेल. एखाद चेंज असेल ते ऑन फील्ड ठरवून. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय मल्हार 11 वर्सोली या संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होणार आहे. आवाज ऐकूयात निशांत पाटील यांचा. ओव्हर टू यू निशांत. धन्यवाद कपिल आणि प्रितेश, दोन समालोचक आपण पाहतो या स्पर्धेला. अगदी पहिल्या दिवसापासून आहेत आणि खूप चांगले एफर्ट्स ते देखील देत आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळाडू, अंपायर्स, समालोचक, स्कोरर सगळे महत्त्वाचे आहेत. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलला एक मोठा प्रहार पाठवला सीमारेषाच्या बाहेर. षटकार. वेट फॉर अंपायर डिसिजन. आता येस, षटकार आलेला आहे आणि पुन्हा एकदा डीजीला संधी. थँक्यू. एका बाजूला करण म्हात्रे म्हटलं की अर्थातच एक मोठा खेळाडू, ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये फलंदाजीनं प्रभावी केलं. पुन्हा एकदा मोठा फटका, सरळ गेला सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. तेरा धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिलेच 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत. ओमकार पाटील विचार करण्यास भाग पडलेला आहे. एका बाजूला छत्रपती वॉरियर्स नागाव संघमालक अर्थात आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आई एकविरा ग्रुप पुरस्कृत बाबदेव भेरसे या दोन संघांदरम्यान ही लढत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना करण म्हात्रेच्या 2 षटकारांवरती 13 धावा धावफलकावरती आल्या. शेवटला बॉल असेल. पुन्हा एकदा ओमकार पाटील पुढे उभारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव मात्र पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा आलेल्या आहेत. आता आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 24 आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 24 बॉल आणि 44 धावा, शक्य अशक्य असं हे आव्हान आपण मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेमध्ये दरणे गुरुजी जर स्कोर समान झाला तर सुपर ओव्हर हे देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये एखादा ट्विस्ट पाहायला मिळेल का, एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. परंतु या ठिकाणी जर फिल्डिंग करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल, नागाव संघाला खऱ्या अर्थानं या मॅच वरती आपली पकड मजबूत करायची असेल तर त्यांना विकेट घेण्यापलीकडे ऑप्शन नाहीये. कारण अर्थातच करण म्हात्रे आणि सूरज कवळे ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत टिकली तर मात्र ह्या धावा साधारणतः 4 ओव्हर्स मध्ये कंप्लीट करण्याची क्षमता या दोनही फलंदाजांकडे आहे.
सूरज कवळे म्हटलं की ज्याने खऱ्या अर्थानं कित्येक स्पर्धेमध्ये षटकारांचा पाऊस पाडलेला आहे, किंबहुना करण मातेचा खेळ संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे हे दोनही भेडसे गावचे खेळाडू आज खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना नक्की स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं वर्चस्व आणि प्रभुत्व या मॅचमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यानंतर आता 24 बॉलमध्ये 44 धावेची गरज असताना स्वतः एक चांगला संकल्प करून संकल्प पाटील आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, करण मात्र थांबवायचा असेल तर इथे परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका अगदी डाऊन दिगवून खेळण्याचा प्रयत्न सरळ गेला, सीमारेषा पार येतोय एक खणखणीत षटकार. पाहतोय करण मातेचा खेळ अगदी आपल्याला सदैव पाहायला मिळाला, परंतु आता मात्र पाहूया कशा पद्धतीने त्याचा क्रिकेटचा खेळ असेल. बघा काहींना या ठिकाणी प्रेक्षकांना वाटत असेल की कुठेतरी शेकोटी पेटवलेली आहे काय, परंतु मित्रांनो साईडला डम्पिंग यार्ड आहे आणि तिथून हा मात्र धूर येत आहे. परंतु नक्कीच करण म्हात्रेचा आज खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्सुक झालेले आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आता लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. षटकारांची आतषबाजी, परंतु म्हणतात ना की संयम फार महत्त्वाचा आहे. आपण कितीही आक्रमक व्हा, परंतु या आक्रमकतेमध्ये तुमचा संयम फार महत्त्वाचा असतो. तो कंट्रोल मात्र दोनही फलंदाजाकडे आहे का? गोलंदाज अर्थातच संकल्पाला खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स घ्यावं लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. हो हो, कॅच ड्रॉप केला मैदानावरती, बापरे, आणि 2 धावा सुद्धा खर्च केल्यात. कॅच कोणाचा सोडला तर करण म्हात्रेचा कॅच सोडलेला आहे. कॅच सोडली की मॅच सोडली. प्रेक्षकांच्या नक्की जे संघ सहकारी आहेत त्यांच्या डोक्यावरती मोठं टेन्शन आलंय. जो खऱ्या अर्थानं बापदेव बेडसे संघाचा बाइंडिंग फॅक्टर आहे, जो एक ट्रम्प कार्ड आहे, अशा करण म्हात्रेला इथे एक संधी दिल्यानंतर आता त्याचं रौद्र रूप येथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहित शर्माला फक्त 4 या धावसंख्येवरती जीवनदान दिलं होतं, फक्त 4 या धावसंख्येवरती दिलं होतं. तब्बल 264 धावांचा रेकॉर्ड रोहित शर्माने केला होता. आताच आपण पाहिलं तर संजू सॅमसनची कॅच सोडली होती की कॅच सोडून तब्बल 89 धावांची खेळी त्यांनी सुद्धा केली. त्यामुळे कॅचचं महत्त्व वारंवार सांगितलं जातं. आहा, इथे मात्र पंचांकडे पाहिलं कटाक्षर नजरेनं, परंतु फलंदाज थोडेसे शफल झाले होते आणि त्याचमुळे इथे चेंडू मात्र लीगल आहे. धावा मिळणार नाहीये, धावसंख्या स्थिर आहे फलकावरती, ती म्हणजेच आतापर्यंत 22. पुन्हा एकदा मोठा फटका करण म्हात्रेच्या बॅट मधून पुन्हा एकदा पाठवलाय, लांब पल्ल्याचा मोठा षटकार. आयकॉनिक खेळाडू होता उरणचा, आणि अशा वेळेला 6 बॉलमध्ये 26 धावांची गरज असताना ज्याने 4 षटकार ठोकले होते आणि फायनल आपल्या बाजूने खेचून आणला होता, तो करण म्हात्रे आज मैदानावरती आग ओकणारी मात्र फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला संकल्पाला विचार करावा लागेल. आपल्याकडे आपण केलेला सराव किंवा आपली गुणवत्ता, कौशल्य, आत्मविश्वास सर्व काही मैदानावरती पेश करावं लागेल. जेव्हा जेव्हा मित्रांनो आपल्या संघावरती पिछाडी येत असते किंवा संकट येत असतं, त्या संकटावरती नक्कीच तुम्हाला पर्याय काढायचा आहे. मी काल सुद्धा सांगितलं, प्रत्येक स्पर्धेमध्ये मी सांगत असतो की मित्रांनो चांगली चांगली चॅलेंजेस असतील ते तुम्ही घ्यायला शिका. तुमच्या वाटेला जर कायम मोठं चॅलेंज येत असतील तर नक्कीच त्याला तुम्ही निधड्या छातीनं सामोरं जा, तरच तुमचं नाव होऊ शकेल. परंतु इथे आता पाहूया
करण म्हात्रेला थांबवणं तेवढं सोपं नाहीये. जिंकायचं असेल तर मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाला इथे विकेट घेणं अनिवार्य असेल. धावांची लयलूट, मनसोक्त फलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी, बेधुंद फलंदाजी आज मात्र कुरुच्या मैदानावरती पाहायला मिळते. करण म्हात्रे स्ट्राईक एंडवरती आहे. संघाची धावसंख्या इथे मात्र उत्तुंग भरारी घेतली आहे. 28 धावा धावफलकावरती आल्यात. 20 बॉल 30 धावांची गरज. संकल्प पाहूया या मैदानावरती काय करणार. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल किंबहुना संघमालक आपण पाहतो या ठिकाणी रुपेशजी पाटील आणि मंदारजी वर्तक साहेब यांना जर या ठिकाणी प्रभावित करायचं असेल तर इथून एक चांगली सुरुवात करावी लागेल. बघा, अंत अस्ति प्रारंभ असं म्हटलं जातं. जिथं आपला शेवट होतो तिथूनच खऱ्या अर्थानं सुरुवात करायची असते. ती सुरुवात इथे करावी लागेल. आहा, पुन्हा एकदा मोठा फटका. करण म्हात्रे मात्र ऐकत नाहीये. षटकारांची आतषबाजी, षटकारांचा पाऊस आझाद करू मैदानामध्ये. इथे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतलीये. दुसरीचा प्रयत्न करणार का? दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण केल्यात. करण म्हात्रेला आपण एक संधी दिलीत. त्या संधीचं आता सोनं करत असताना असं म्हणतात ना की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाल्या प्रत्येक संधीचं सोनं करा. आणि ते सोनं होत आहे. खऱ्या अर्थानं षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. पाहता पाहता 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 36 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 18 बॉल 22 धावांची गरज. दर्णे गुरुजी, मी सांगेन की हा सामना 50-50 आहे. 18 बॉलमध्ये 22 धावांची गरज असताना जर 1 ते 2 मोठ्या विकेट्स आल्या तर छत्रपती वॉरियर्स नागाव संघ नक्कीच इथे कमबॅक करू शकेल. एकंदरीत धावसंख्या 36 झालेली आहे. त्यापैकी 35 धावा फक्त एकट्या करणच्या आहेत आणि 1 धाव फक्त सूरजची आहे. परंतु नक्कीच करण मात्र आज या ठिकाणी रौद्र रूप धारण केले. खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळते. परंतु आता मॅच अजूनही संपलेली नाहीये. छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाकडे ती क्षमता, ती कपॅसिटी, तो आत्मविश्वास, ते धारिष्ट्य आहे. कोणत्याही क्षणी मात्र ही मॅच फिरवण्याची ताकद छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाकडे आहे. त्यामुळे पाहूया एखादा ट्विस्ट, एखादा चमत्कार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल का. प्रेक्षकांचं लक्ष या मॅचमध्ये. काही प्रेक्षक मात्र मोबाईलमध्ये व्यस्त होते. त्यांनी मोबाईल मात्र आता लॉक केला, खिशामध्ये ठेवला आणि या मॅचकडे आता नजरा लावल्यात. पहिलाच बॉल, मग करण म्हात्रे, मग मी का नाही. सूरजच्या बॅटमधून सुद्धा येतोय एक विलोभनीय फटका. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक सिंगल धाव तरी घेतली. एका धावेवरती संतुष्ट झालेत आणि 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय. 43 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एकंदरीत 58 धावांची गरज. त्यापैकी 43 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे अजूनही मित्रांनो येणारे 16 बॉल आणि 15 धावांची गरज. 16 चेंडू 15 धावा. आहा, पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन टी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. भेरसे गावचे हे दोन्ही खेळाडू आहेत मित्रांनो. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव, दडपण सर्व काही त्यांनी आणलं आणि आपण हा सामना जिंकू शकतो हा आशावाद त्यांनी मात्र नक्कीच निर्माण केलाय. 15 बॉल 14 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल धाव. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जसं मॉर्निंग वॉक करावा त्याच पद्धतीने इथे एक शांततेने 1 धाव मात्र पूर्ण केली आहे आणि 1-1 धावेने संघ आता पुढे सरकत आहे. सेन्सिबल क्रिकेट, एक संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. आहा, स्विच हिट करण्याचा इथे प्रयत्न, त्यामध्ये यश प्राप्त केलंय. पाठवलंय सरळ सीमारेषेच्या दिशेनं. सीमारेषा पार येतोय चौका.
अप्रतिम मॅच पुन्हा एकदा. आहा टप्पा पडला, चेंडू खालीच राहिला, त्यामुळे इथे धावा येत नाहीयेत. डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळाला. दोघांनी सुद्धा चांगली सुरुवात केली होती. 3 ओव्हर्समध्ये इथे बॅटिंग करत असताना दाफलकावरती 49 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता 12 बॉल्स आणि 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. मी तर म्हणेन अजूनही मात्र श्वास सोडायचा नाहीये. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे, ज्या क्षणावरून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षणावरून जिंकण्याची सुरुवात करावी. ती सुरुवात आता दोन्ही संघांकडून करता येणार आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने जर 2 विकेट्स घेतल्या, किंबहुना छत्रपती या वॉरियर्स नागाव या संघाने जर इथे खऱ्या अर्थानं आपण गोलंदाजीमध्ये एक वर्चस्व प्रभुत्व दाखवण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल काढले, तर या मॅचमध्ये वापसी ही नक्कीच होणार आहे. ओमकार पाटील पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी आलाय. संघासाठी 4थी ओव्हर, 12 बॉल्स आणि 9 धावांची गरज. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर ही देखील इथे पाहायला मिळेल. आतापर्यंत एकही सुपर ओव्हर मात्र झालेली नाही आहे. या मॅचमध्ये कदाचित पाहायला मिळेल का? आहा पहिलाच बॉल डॉट आलाय. मैदानावरती काहीतरी ट्विस्ट घडणार, एखादा चमत्कार पाहायला मिळेल का? जिथे 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती, तिथे आता 11 बॉलमध्ये 9 धावांची गरज. छत्रपती वॉरियर्स नागाव संघाने सांगितलंय, आम्ही सुद्धा टफ फाईट देणार, संघर्ष करणार, स्ट्रगल करणार. पुन्हा एकदा मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, सर्व काही सीमापार. येतोय षटकार. BMW घेऊन संधी आहे. जर एक बॉल मध्ये हा षटकार मारला तर या रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. हा एकमेव असा खेळाडू आहे जो एका इनिंग मध्ये 6 षटकार मारणारा हा खेळाडू ठरणार आहे. पाहूया काय घडणार, काय बिघडणार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू वेगाने गेला, सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 4 धावा आणि ते मात्र भेरसी संघ विजयी.